वसईविरार शहर महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची पालिकेच्या माध्यमातून मोहीम चालू करण्यात आलेली आहे। बऱ्याच टपऱ्या असतील, जे व्यावसायिक असतील, धंदा करणारी जी लोक आहेत, हे रस्त्यावर बेशिस्तपणे लावणाऱ्यावर कारवाई केली जाते। मात्र कुठेतरी जे वृत्तपत्र वेंडर आहेत, जे वर्षानुवर्ष त्या जागेवर आपला एक 2-4 तासाचा हा जो व्यवसाय हा व्यवसाय करतात आणि ते स्टॉल तसे ठेवले जातात, मात्र सरसकट त्यांच्यावरही कारवाई करण्यात जाते। आपल्यासोबत काही वेंडर आहेत वसईविरार मधून, आपण त्यांची चर्चा करणार। सर, आपलं काय शुभ नाव? अशोक महादेव दळी। सर, नेमकं काय करण्यात आपण पालिका आयुक्तांना भेट देत आहे आणि कुठेतरी कारवाईमध्ये आपण वेंडर आहात, आधारस्तंभ हा चौथा त्या देशाचा, आणि त्या आपल्या आपरही कारवाई करण्याचा प्रकार असा घडतोय। हे आधारस्तंभ आहे, पण या कारवाईमुळे यांना आधारस्तंभ खचत चालला आहे। आता महापालिकेची कारवाई होती, त्यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये सरसकट त्यांना विनंती करून सुद्धा ते तोडतात। त्यांना नाव विचारलं असतं ते दुसरंच नाव सांगतात, स्वतःचं नाव सांगत नाही, दुसरे सांगतात। आमचे वेंडर आहेत गणपत पवार, यांचा स्टॉल तोडला, त्यांना नाव विचारलं असतं, त्यांनी खरं नाव न सांगत दुसरं नाव सांगितलं, परत दुसरं एकदा नाव विचारलं, परत तिसरं सांगितलं। मग ते त्यांची कंप्लेंट तरी कशी करायची, कोणाकडे करायची? आणि कुठेतरी अनधिकृत फेरीवर जेव्हा कारवाई होते तेव्हा हे स्टॉलही अनधिकृत आहे असं म्हटलं जातं। अनधिकृत स्टॉल असेल, आता सर्व चर्मकार बंदी सुद्धा आहेत आमच्या बरोबर, त्यांचे स्टॉल तिथे ठेवले जातात। एक समाज आहे म्हणून त्यांचा स्टॉल, पण आम्हीच एक वृत्तपत्र समाज माना आम्हाला, त्याबरोबर आमचे स्टॉल ठेवा। चर्मकार बंधूंना जसं तुम्ही हे करता तसं आम्हाला तर आमचे स्टॉल ठेवू द्या। सकाळी एवढी घाई असते, सकाळी त्यामध्ये स्टॉल लावणार, वृत्तपत्र वाटणार, एक तर रहदारीमुळे गाड्या लेट असतात, त्याच्यामुळे वेंडरला मॅनपॉवर कमी असते, त्याच्यामध्ये स्टॉल लावत बसणार की तुमचे वृत्तपत्र वाटणार। नक्कीच कर्मचारी जी संघटना आहे यांचे स्टॉल ही रस्त्यावर असतात आणि हे स्टॉल महानगरपालिका एका समाजाचे आहेत आणि कर्मचारी समाजाचे न उचलण्याचे आदेश देते। मात्र जे हे वृत्तपत्र वेंडर आहेत, हे जे लोकांपर्यंत बातम्या पोहोचवण्याचं काम करतात, काही अजून लोकांना आपण बोलत प्रयत्न करतो। सर, नेमकं काय कारण आहे आजपर्यंत? कसं आहे माहितीये का, वृत्तपत्र विक्रा सुरुवातीपासून या गोष्टीसाठी ना मुंबई आणि ठाणे महानगरपालिका यांनी अधिकृतपणे त्यांचं परिपत्र काढलंय की वृत्तपत्र विक्रेते आहेत त्यांना तुम्ही त्यांचे स्टॉल अधिकृत आहेत पण ते हलवू नका तुम्ही। ते लोक 4 तासासाठी फक्त व्यवसाय करतात, दिवसभर ते लोक बसत नाही तिथे कुठे, पण तरी पण ती लोक ते ऐकत नाही। आमचं असं म्हणणं आहे की जसं तुम्ही बृहन्मुंबई वृत्तपत्र मुंबईमध्ये जसं तुम्ही परमिशन दिले, ठाण्याला परमिशन दिले, तसं वसई विरारमध्ये परिपत्र काढा की वृत्तपत्र विक्रेत्याच्या स्टॉलला तुम्ही हात लावू नका बा आणि अतिक्रमण करण्याच्या टायमाला। संबंधित देशात आयुक्त किंवा असतील महापौरांची चर्चा केली आहे का? याच्यावर आम्ही तोंडी चर्चा केलेली, आता आम्ही त्यांना परत परिपत्र देतो, समोर हे पण टाकतो, जसं आम्ही मुंबईला जसं देतात तसं तुम्ही ठाण्याला देतात तसं आपल्या वसई विरारमध्ये पण मिळाला पाहिजे आम्हाला ह्या गोष्टी। नक्कीच जसं मुंबई जे आदेश आहेत कोर्टाचे हे जरी आले असतील, जे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी तो आदेशही दिलेला की कुठेतरी जे वृत्तपत्र धारक आहेत, स्टॉल वेंडर आहेत, त्यांच्यावर कारवाई न झाली पाहिजे। ठाणा महानगरपालिका असेल अशा इतर महानगरपालिकेत कारवाई न करण्याचे आदेश दिलेले आहे। मात्र कुठेतरी वसई विरारमध्ये हे जो प्रकार आहे हा घडत चाललेला आहे, त्या वेंडरवरही कारवाई करण्यात आणि याच कारवाई होऊ नये याकरिता ह्या लोक इथे जमून जे वेंडर आहेत यांनी आयुक्त असतील किंवा महापौर यांना परिपत्र लिहून आमच्यावर कारवाई न करण्याचे विनंती केलेली आहे। मात्र ह्या सगळ्या विषयावर वसई विरार महानगरपालिका नेमकं काय भूमिका घेईल हे पाहण्यासारखं ठरणार आहे। नवराष्ट्रकरिता मी निलेश महाडिक, विरार।